श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, माणूस एक भावना असतोय, शब्दाने फुलणारा, स्पर्शाने विरघळणारा आणि अपमानानं उद्ध्वस्त होणारा. अपमान हा एखाद्या शालीन निरागस मनावर अचानक ओढावलेला तो वणवा असतोय, जो शांतपणे पेट घेतो आणि आतून सगळं काही जाळून टाकतो. कधी हसण्यामागे लपतो, कधी मौनात विरतो, पण काळजात खोलवर घट रोथून बसतो. श्रोते हो, आपल्याला आपल्याच लोकांकडून जेव्हा नाकारलं जातं तेव्हा होतो अपमान. जेव्हा आपलं सत्य कोणी ऐकून घेण्याचं नाकारतं तेव्हाही अपमान होतो. कधी शब्दाने, कधी वागण्यानं, कधी दुर्लक्षानं अपमान वेगवेगळ्या रूपात येतो. पण श्रोते हो, परिणाम मात्र एकच असतोय. मनात चल, डोळ्यात पाणी आणि आत्म्यात अंधार. श्रोते हो, माणसाचा आत्मसन्मान हा त्याचा गाभा असतो आणि जेव्हा तोच गाभा कोणी तुडवतो तेव्हा माणूस बाहेरून हसत राहतो, पण आतून मोडून जातो. हे मोडणं सगळ्यांना नाही दिसत, पण त्याच्यावर परिणाम मात्र खोलवर उमटतात. अनेक वेळा माणूस अपमान झेलून मोठा होतो, पण त्या मोठेपणाची किंमत फार असते. काही जण त्या अपमानातून जास्त ताकदवान होतात कारण ते त्याला प्रेरणा बनवतात, आणि काही जण मात्र त्या अपमानाच्या सावलीत हरवून जातात आयुष्यभरासाठी. म्हणूनच श्रोते हो, अपमान ही केवळ एक घटना नसते, ती एक बदल घडवणारी किंवा जीवन मोडवणारी ती शक्ती असते. जो अपमानाचं शांतपणे उत्तर देतो ना, तो आयुष्यात उंच जातो. जो अपमान पचवतो तो कठीण काळातून जातो, पण अंतर्बाह्य घडतो. आणि म्हणूनच श्रोते हो, अपमान सहन करण्याची ताकद हीच खरी परीक्षा असते माणुसकीची. बघा, पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. अपमानाला उत्तर देण्याची वेळ येतेच, पण तेव्हा यश तुमचं मुखवटा असतं. तुम्ही यशस्वी झाल्यावर अपमान करणाऱ्यांना सुद्धा लाज वाटते. शब्दाने झालेला अपमान कर्माने मिटवता येतो. शब्द विसरले जातात, पण कर्तृत्व नेहमी लक्षात राहतं. ज्यांनी तुमचा अपमान केला त्यांना तुम्ही गाठलंच पाहिजे, पण उंचीनं. त्यांच्या शब्दावर नाही, त्यांच्या उंचीवर विजय मिळवा. तीच खरं उत्तर असतं. स्वतःवरचा विश्वास अपमानाच्या प्रत्येक जखमेवर मलम ठरतो. स्वतःवर श्रद्धा असेल तर कोणतीही टीका तुमचा हसू हिरावू शकत नाही. अपमान सहन करणं म्हणजे दुर्बलता नाही, ती तर आयुष्याला आकार देणारी किमया असते. ज्यावेळी अपमान तुम्हाला जखम करतो त्याच वेळी त्यातूनच नवं व्यक्तिमत्व घडतं. अपमान करणाऱ्यापेक्षा अपमान सहन करणारा अधिक खंबीर असतो. कारण सहन करणं म्हणजे हारणं नव्हे, ती एक उभं राहण्याची शक्ती असते. अपमानानं जर तुम्ही खचला तर जग खदखदून हसेल, पण जर उभा राहिलात तर त्यांना शरम वाटेल. अपमान करणाऱ्यांना आयुष्यभर अपराध वाटावा असं उभं राहणं हेच खरं उत्तर आहे. मन मोठं असेल तर अपमान लहान वाटतो. मोठ्या मनाला टीका चुकवत नाही, ती फक्त मोठेपणात विरघळते. अपमान हे जगाचं, पण त्यावर विजय हा तुमचा. जग तुम्हाला झाकळू पाहेल, पण तुम्ही उठला तर प्रकाश पडल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही लढलात तर अपमान हारतो, तुम्ही थांबला तर अपमान जिंकतो. तुमचं थांबणं म्हणजे पराभव. चालत राहा, तेवढंच उत्तर पुरेस आहे. सहन केलेल्या अपमानातून निर्माण होणारी शक्ती
कोणत्याही प्रेरणास्पद पुस्तकापेक्षा मोठी असते. अनुभवाची प्रेरणा हीच खरी शिकवण असते. अपमानाचं मोल तेव्हा समजतं जेव्हा तो प्रेरणा मूल्य ठरतो. कोणाच्या तरी अपमानातून प्रेरणा घेऊन मोठं घडवणारी लोकच इतिहास घडवतात. जेव्हा अपमान सहन करावा लागतो तेव्हा आत्मा सजग होतो, आत्मा शांत असतो. पण अपमानानंतर तो जागा होतो आणि प्रगतीचा निर्णय घेतो. अपमान म्हणजे एक प्रकारची परीक्षा ज्यात शांतता आणि सहनशक्तीचं उत्तर योग्य ठरतं. अशा वेळी जीभ उचलू नका, चालवू नका, मन चालवा आणि मग परिणाम तुमच्या बाजूने येतो. एक वेळ अशी येईल की जिथं अपमान करणाऱ्यांनाच आपल्या अस्तित्वाचा अभिमान वाटेल. यशाची उंची इतकी गाठा की ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं तेच तुमचं नाव घेऊन मिरवतील. अपमान टाळता येत नाही, पण त्याचं सोनं करता येतं. अपमान झाला तर त्याला सहन करा, पण त्यातून नवीन स्वतःचं रूप साकार करा. जो अपमानानं जळतो तोच यशाच्या प्रकाशात तेजाळतो. ज्याचं अंतःकरण अपमानानं पेटतं त्याचं व्यक्तिमत्व प्रकाशमान होतं. अपमान आपल्याला तोडू शकतो, पण जर आपण ठाम राहिलो तर आपल्याला घडवतो. जर मन थोडंही डळमळलं तर अपमान जिंकेल, पण जर आपण ठाम राहिलो तर आपणच जिंकतो. अपमानानं जर मन दुखावलं तर तेच मन यशाचं स्वप्न बघतं. दुःखामध्ये उगम होतो स्वप्नांचा आणि स्वप्न पुरी करण्याचं बळ अपमानातून येतं. अपमान स्वीकारा, पण त्यावर कायम नको, त्यावर उभं राहा. अपमानाने खाली पडू नका, त्यावर उभं राहा, कारण तुमचं भविष्य तिथंच उभं आहे. अपमानाचं उत्तर द्या, पण शब्दांनी नव्हे तर कृतीनं. संयमानं काम करत राहा. कधी कधी मौन म्हणजे सर्वात मोठं उत्तर असतं. अपमानाची वेदना यशाच्या विजयात बदलता आली पाहिजे. जे अपमानाने रडतात ते तिथंच थांबतात. जे त्याचं सोनं करतात ते पुढे जातात. स्वतःला सिद्ध करणं हे अपमानाला दिलेलं सर्वोत्तम उत्तर आहे. शब्दाने उत्तर देणं क्षणिक असतं, पण कृतीतून यश दाखवलं की अपमान करणारेही नतमस्तक होतात. ज्यांनी अपमान केला ते विसरू शकतात, पण ज्यांचा अपमान झाला ते कधीच विसरत नाही. अपमान करणाऱ्यांच्या मनात क्षणभर राग असतो, पण ज्याच्यावर अन्याय होतो त्याचं हृदय ते आयुष्यभर जपून ठेवतं. तुम्ही अपमान सहन करत असाल म्हणजेच तुम्ही काहीतरी मोठं बनण्याच्या वाटेवर आहात. जे मोठं घडतं त्याला त्रास सोसावा लागतो. अपमान येणं ही यशाचीच नांदी असते. अपमान म्हणजे इंधन ज्यामुळे आत्मा धगधगत राहतो आणि यश उभारतो. दुखावलेली मनं जेव्हा जिद्द बनतात तेव्हा अपमानच मोठं सामर्थ्य ठरतो. अपमानानं हारू नका, कारण तोच तुम्हाला विजय बनवतो. अपमान म्हणजे हार नव्हे, ती तर सुरुवात असते संघर्षाची, आणि संघर्षातूनच विजय मिळतो. मन मोठं असेल तर अपमान सुद्धा एक साधना वाटतो. अपमान सोसताना जे मन शांत राहतं तेच मन जीवनाचं साधन बनतं. अशा माणसांच्या वाटा पुढे यशाकडे वळतात. अपमानानं तुमची किंमत कमी होत नाही, तर तुम्ही किती मजबूत आहात हे जगाला समजतं. तुमच्यावर टीका झाली तरी तुमचे मूल्य कमी होत नाही,
उलट अशा वेळीच खऱ्या माणसाची ओळख पडते. जो माणूस अपमान विसरतो तोच पुढे जाऊन इतिहास लिहितो. अपमान विसरणं म्हणजे दुर्बलता नव्हे, ती असते उच्चतेचे खून. अशा मनानंच मोठं काहीतरी घडतं. अपमान तुमचं अस्तित्व झाकळू शकत नाही. जर तुम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला तर इतरांचे शब्द तुमच्या आत्म्याच्या प्रकाशाला मिटवू शकत नाही. आत्मविश्वास ठेवा, तोच तुमचा अस्सल प्रकाश आहे. अपमान झाल्यावर रडू नका. स्वतःलाच मनात म्हणावं, थांब, आता वेळ माझी आहे. डोळ्यात पाणी साठवण्याऐवजी मनात अग्निशिखा पेटवा. कारण आता हेच अपमान तुम्हाला पुढे नेणारं इंधन बनणार आहे. कोणीतरी तुम्हाला कमी समजत असेल तर स्वतःला मोठं सिद्ध करण्याची ती संधी आहे. जगाने नाकारलं तर दुःख वाटू नका. तीच वेळ असते स्वतःला सिद्ध करण्याची. गरज असते फक्त आत्मविश्वासाची. अपमान सहन करा, पण त्यातून शांततेनं आपला आत्मसन्मान सिद्ध करा. अपमानाने डगमगू नका, शांत राहा. संयम ठेवणारा माणूसच स्वतःचा आत्मसन्मान टिकवतो आणि इतरांना योग्य उत्तर देतो.